उपोषण स्थगित करत जरांगेंनी सरकारला महिनाभराचा वेळ दिलाय। मात्र सगळे चोरांच्या कायदा जर त्यांचा झाला नाही तर मग निवडणुकीमध्ये 288 ठिकाणी पाडणार असा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय। पाहूयात। शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाई अंतरवाली सराटीमध्ये आले आणि जरांगेंचं उपोषण महिनाभरासाठी स्थगित करण्यात त्यांना यश आलं। मराठा आरक्षणासाठी सगळे सोयऱ्यावरून काढलेली अधिसूचना कायद्यात बदला अशी मागणी जरांगे यांची आहे। त्यासाठी शंभूराजेंनी 2 महिन्यांचा वेळ मागितला, पण जरांगे यांनी 1 महिन्याचा वेळ दिला आणि मागणी मान्य न झाल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरून पाडण्याचाही इशारा दिलाय। लोकांचा शब्द डावलून जर 1 महिन्याचा जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही उतरणार, मग तुम्हाला बोलणार। 1 महिन्यात तुमच्यासाठी आम्ही सगळ्या 6 कोटी मराठ्यांना साक्ष धरून तुम्हाला 1 महिन्याची वेळ देतो, पण 1 महिने जर नाही दिलं तर मला एकाही पक्षानं, विरोधी पक्षानं आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा म्हणायचं नाही तुम्ही हे काय केलं, कारण हे 288 टाकून सगळे शिल्लक पाहिजे। मी वेळ आली तर शिटो उभा नाही करणार, नाव घेऊ पाहिजे। जरांगे 6 दिवसांपासून उपोषणाला बसले होते। सरकारकडून मंत्री शंभूराज देसाई, खासदार संदीपान भुमरे आणि आमदार राणा जगजितसिंहांनी जरांगे यांची भेट घेतली। देसाईंनी जरांगेंच्या मागण्या लिहून घेतल्या आणि वेळ देण्याची विनंती करत स्वतः जबाबदारी सुद्धा स्वीकारली। 1 महिना माझी विनंती आहे बघा, मी कधी बोलणार नाही आणि मी दिलेला शब्द शिंदे साहेबाचाच मी कार्यकर्ता आहे। आम्ही तुम्हाला राहायचंय बाबा, तुमच्या तोंडाकडे बघून बोला नाही सुद्धा। साहेबाची जी सवय आहे ती साहेबांची सवय आम्हाला लागली सगळ्यांना। साहेबांची मनापासून इच्छा आहे, सीएम साहेबांची मनापासून इच्छा आहे आणि मी स्वतः लक्ष घालतो। दर आठवड्याला मी स्वतः त्याच्या बैठका घेतो, किती पुढे गेले। मी अधिकारी ज्यादा लागले तर सीएम साहेबांच्या परवानगीनं ज्यादा अधिकारी नेमतो तिथं। ते आपल्याला आरक्षण देते, सगळा आंदोलनाचा विषय नाही दिलं तर आपण सत्तेत जाऊन आपण घेऊ, नाही तर आपण सत्तेत जायचं नाव घेऊन पुरे पडून टाकायचे। पाडण्यात बी नाही पडावी, हाताने काय चावले इथं सध्या स्थगित आपण हे केलेलं आहे। इथं साखळी चढून देऊ, फक्त एक छोटस हे ठेवू, गाववाल्याची इच्छा तिथं नसलं तर पुढचा निर्णय आपण नंतर घेऊ, 1 दिवसांनी 1-2 दिवसांनी, पण शक्यतो आता अंतर्वालीचा विषय थांबवावाच असं मला वाटतं। ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुणबीचं जात प्रमाणपत्र अर्थात ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांची आहे। तर ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण नको असं मंत्री भुजबळ यांनी म्हटलंय। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट बड़े आराम से। छगन भुजबळ एवढंच म्हणतो आहे की ओबीसी भटक्या विमुक्त जे आहे किंवा इतर लहान लहान समाज असतील, मग आदिवासी, दलित, अल्पसंख्याक कुणी, या कुणाच्याही अधिकाराला धक्का लावू नका आणि त्यात नंतर जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या, हे मी बोलतो। आणि कुणी किती शिव्या दिल्या आणि आणखीन काहीही केलं तरी माझा हा मुद्दा जो आहे हा मी कधी सोडणार नाही। त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे मी मंत्रिपद सोडायला तयार झालो, मागच्या वेळेला राजीनामा दिला होता, तर त्यामुळे तो प्रश्न येत नाही। काय तुम्ही दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण करायचं नाही एकमेकाच्या। सरकारला महिनाभराचा वेळ मिळालाय। आता या 30 दिवसात गुन्हे मागे घेण्यापासून ते सगळे सोयऱ्यांची, जरांगेंची मागणी पूर्ण करण्याचं आव्हान सरकार समोर असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी!
बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।